आता रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण राज्य सरकारने आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल त्यांच्यासाठी 5 नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। काल जी बातमी आलेली आहे आणि आज त्याचा जीआर सुद्धा आलेला आहे। तुम्हाला जीआर सुद्धा वाचून दाखवतो की महाराष्ट्रामध्ये तुमच्याकडे पिवळे कार्ड असू द्या, केसरी कार्ड असू द्या, कुठल्याही प्रकारचं कार्ड असू द्या, रेशन कार्ड तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 5 नवीन योजनेचा लाभ दिला जाणार आहे। म्हणजे या योजनेपैकी एक अशी योजना आहे त्या माध्यमातून तुम्हाला 1200 रुपये प्रति महिना तुम्हाला दिला जाणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। ज्या पद्धतीने तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतात, त्याच पद्धतीने आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला प्रति महिना 1200 रुपये दिला जाणार आहे। 1200 रुपये प्रमाणे प्रति महिना तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील जर रेशन कार्ड तुमच्याकडे असेल। बघा, राज्य सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येत असतात। ज्या पद्धतीने आता शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला सुद्धा याचा फायदा होणार आहे, कारण 1200 रुपये प्रति महिना सुद्धा तुम्हाला दिला जाणार आहे। आता कोणकोणत्या योजना आहे आणि या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता, कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे, यासाठी सर्व डिटेलवर माहिती तुम्हाला सांगतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे। जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ भेटला पाहिजे, कारण भरपूर जणांनी याचा फॉर्म आता सुरू झालेला आहे, याबद्दल माहिती उपलब्ध नाही। तर तुम्हाला ही माहिती जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, कुठं फॉर्म भरायचा, सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणारच आहो। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही व्हिडिओला आतापर्यंत लाईक केला नसेल तर व्हिडिओला आताच्या आता लाईक करून टाका, आणि नवीन जर तुम्ही चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर बघा, आता या 5 योजनांपैकी एक योजना म्हणजे जी पहिली योजना आहे ती अशी अतिशय महत्त्वाची योजना आहे, कारण त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 7000 रुपये सुद्धा लाभ मिळू शकतो। बघा, आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 1500 रुपये प्रति महिना मिळतोय, तर आता एक योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 7000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। आता एकनाथदादा शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी सुरू केलेली योजना आहे। या 5 योजनांपैकी एक अशी योजना आहे, त्याप्रमाणे तुम्हाला 7000 रुपये प्रमाणे लाभ दिला जाईल। आता ही योजना सुद्धा तुम्हाला डिटेलवर याबद्दलची माहिती मी सांगणारच आहे, कारण राज्य सरकारने सुरू केलेली योजना आहे। दुसरी योजना सुद्धा भन्नाट आहे, कारण या योजनेमुळे रेशन कार्ड धारकांना 25000 रुपये मिळणार आहे, फक्त याच कुटुंबांना। बघा, आता हे 25000 रुपये कोणाला, सर्व महाराष्ट्रामध्ये 25000 रुपये वाटप होणार नाही। 25000 रुपये काही ठराविक कुटुंबांना देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे, कारण राज्य सरकारने काहीतरी यासाठी क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहेत। जर तुमच्याकडे रेशन कार्ड सुद्धा असेल तरी सुद्धा तुम्हाला यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहेत की 25000 रुपये काही कुटुंबांना, महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांपैकी काही ठराविक कुटुंबांना देण्यासाठी याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, कारण जे क्रायटेरियामध्ये बसतील त्यांनाच 25000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून याचा लाभ वाटप करणार आहे। तर आता महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडम यांनी सुद्धा याची घोषणा केलेली आहे, ते सुद्धा मी तुम्हाला घोषणा दाखवतो। आता तिसरी जी योजना आहे, या योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारकांना हक्काचे एक घर सुद्धा दिले जाणार आहे। बघा, आता हक्काचे जे घर आता तुम्हाला वाटप होणार आहे, यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागतो, ते सुद्धा माहिती तुम्हाला डिटेलवर सांगणार आहे। तिसरी योजना सुद्धा अतिशय भन्नाट आहे। चौथी योजना तर अतिशय आनंदाची आहे, कारण या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे। बघा, आता तुम्ही ऐकलं असेल 3 गॅस सिलेंडर तुम्हाला अजून जरी भेटलं नसेल तर तुम्हाला 3 गॅस सिलेंडरसाठी आता तुम्हाला काही करायची गरज नाही। आता ज्या बहिणींच्या नावावर, बघा, ज्या बहिणींच्या नावावर आता गॅस कनेक्शन असेल त्यांना 3 गॅस वाटप सुरू झालेलं आहे। त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे जे गॅस कनेक्शन आहे ते महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे, आणि साधारणतः तुम्हाला 2च डॉक्युमेंट जमा करावे लागतील, ते सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे। कुठलाही 1 रुपयाचा खर्च तुम्हाला दिलेला नाही। आता पाहूया आपण शेवटची योजना। शेवटची योजना तर अतिशय आनंदाची आहे, कारण या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एक छोटीशी चक्की सुद्धा दिली जाणार आहे। बघा, आता एक चक्की तुम्हाला दिली जाणार आहे। या चक्कीच्या माध्यमातून म्हणजे आता यासाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्की वाटप होणार आहे, पण ज्या कोणी चक्कीसाठी फॉर्म भरला असेल
किंवा फॉर्म भरायचं बाकी असेल त्यांना याचा लाभ दिला जाणार आहे। तर अशा पद्धतीने 5 योजना आहेत। तर यापैकी आपण पहिली योजनाबद्दल जाणून घेऊया, कारण पहिली योजना अतिशय महत्त्वाची आहे। बघा, आता पहिली जी योजना आहे, आता आपण पाहूया की पहिली जी योजना आहे ती म्हणजे मोफत 3 गॅस सिलेंडर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाणार आहे। बघा, आता 3 गॅस सिलेंडर कोणाला दिले जाणार आहे? ज्यांच्याकडे, म्हणजे जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 3 गॅस कनेक्शन तुम्हाला 3 गॅस सिलेंडर म्हणजे तुम्हाला दिले जाणार आहे। बघा, आता 3 सिलेंडर कोणाला दिले जाणार आहे? ज्यांनी अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला असेल त्यांना 3 सिलेंडर दिले जातील। ज्यावेळेस अन्नपूर्णा योजना सुरू झाली त्यावेळेस अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून तुम्हाला गॅस कनेक्शनचे 3 सिलेंडर तुम्हाला मोफत देण्याचं राज्य शासनाने अनाउन्समेंट केली होती। तर आता याला मान्यता भेटलेली आहे। यासाठी आता तुमचं फक्त अन्नपूर्णा योजनेसाठी फॉर्म भरणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाईल। जर अन्नपूर्णा योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही, कारण अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेल्या महिलांनाच 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहे। आणि त्यासाठी जे गॅस कनेक्शन आहे ते महिलांच्या नावावर असणे गरजेचं आहे, तरच याचा लाभ दिला जाईल, अन्यथा याचा लाभ दिला जाणार नाही। अशा पद्धतीने अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 गॅस सिलेंडर दिले जाणार आहे। दुसरी योजना, आता आपण पाहूया दुसरी जी योजना आहे ती म्हणजे रेशन कार्ड धारकांना घर दिले जाणार आहे, कारण ही महत्वाची योजना आहे। रेशन कार्ड धारकांना जे आता घर वाटप होणार आहे त्यासाठी योजना आता जी सुरू करण्यात आलेली आहे। तर बघा, घरासाठी 3 लाख रुपये तुम्हाला दिले जातील। बघा, आता घरासाठी 3 लाख रुपये तुम्हाला दिले जाणार आहे। कोणत्या योजनेच्या माध्यमातून? पीएम आवास योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता मिळणार आहे। 3 लाख रुपये तुम्हाला पीएम आवास योजनेच्या माध्यमातून दिले जाणार आहे आणि जागेसाठी 1 लाख रुपये सुद्धा दिले जाणार आहे। जर तुमच्याकडे जागा नसेल, घर नसेल तर तुम्हाला 3 लाख रुपयेचा लाभ आता राज्य सरकार देणार आहे पीएम आवास योजनेच्या माध्यमातून। आता यासाठी सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंटची गरज लागणार आहे। कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे मी तुम्हाला सर्व काही डिटेलवर माहिती सांगणारच आहे, कारण सर्व योजनेचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे आणि यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतं तुम्हाला डिटेलवर माहिती सांगतो। आता तिसरी योजना, बघा, आता तिसरी योजनाबद्दल आपण जाणून घेऊया। तिसरी योजना अंतर्गत रेशन कार्ड धारकांना पिठाची गिरणी वाटप होणार आहे। बघा, आता पिठाची गिरणीसाठी कुठं फॉर्म भरायचा? तिसरी योजना अतिशय आनंदाची आहे, कारण पिठाची गिरणी म्हणजे चक्की तुम्हाला आता दिली जाणार आहे। आता पिठाची गिरणीसाठी तुम्हाला डॉक्युमेंटची गरज लागेल, यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल ऑनलाईन पद्धतीने आणि तुम्हाला घर बसल्या पिठाची गिरणी तुम्हाला वाटप होणार आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल, ऑनलाईन फॉर्म भरूनच तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार आहे। यासाठी आता राज्य सरकारने जे आता सुरू केलेले आहे, ज्या पद्धतीने तुम्हाला भांड्याची किट वाटप झालेली आहे त्याच पद्धतीने आता तुम्हाला पिठाची गिरणी म्हणजे चक्की वाटप होणार आहे। यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल, तरच तुम्हाला दिले जाईल। त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून कालपासून याची सुरुवात झालेली आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर याचा फॉर्म भरणं गरजेचं आहे। तुम्ही सायबर कॅफवर जाऊन किंवा मिनी ब्रँचवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की पिठाची गिरणीसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर तुम्ही तिथं जाऊन फॉर्म भरून घ्या। एकदाच अगर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला ज्या पद्धतीने भांड्याची किट वाटप झालेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला चक्की वाटप होणार आहे। यासाठी तुम्हाला वाट पाहावं लागेल, कारण कुठल्याही प्रकारची सरकारी योजना असू द्या त्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो। ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुमचा नंबर लागतो, नंबर लागल्यानंतर तुम्हाला वस्तू मिळते। तर राज्य सरकारने याला मान्यता दिलेली आहे, तर तुम्हाला लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने याचा फॉर्म भरायचा आहे। आता चौथी आणि पाचवी योजना, बघा, चौथी आणि पाचवी योजना आहे, या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जाणार आहे। बघा, आता तुम्हाला माहित असेल चौथी आणि पाचवी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला आता पैसे दिले जाणार आहेत। तर यासाठी बघा, या योजनेचा लाभ अशा कुटुंबांना दिला जाणार आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न 50,000 पेक्षा कमी आहे, म्हणजे महिन्याला 4,000 रुपये इतका ते कमवता। आता तुम्ही ऐकलं असेल की पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न, एका फॅमिलीमध्ये पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न जर एका वर्षाला 50,000 पेक्षा खाली असेल तर अशा कुटुंबांना याचा लाभ दिला जाणार आहे, आर्थिक मदत त्यांना दिली जाणार आहे। तर रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल, पिवळे असू द्या, केसरी असू द्या, कुठल्याही प्रकारचं रेशन कार्ड असू द्या, तर तुम्हाला 1200 रुपये प्रति महिना तुम्हाला दिला जाईल। फक्त तुमचं वार्षिक उत्पन्न 50,000 पेक्षा कमी असणे गरजेचं आहे। 50,000 पेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला 12,000 रुपये, तुम्हाला 1200 रुपये प्रमाणे लाभ दिला जाणार आहे। यासाठी तुम्हाला रेशन कार्ड घ्यायचं आहे, रेशन कार्ड घेऊन तुम्हाला याचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि तुमचं वार्षिक उत्पन्न, बघा,
तुमचं वार्षिक उत्पन्न काढून घ्यायचं आहे। तुमचं वार्षिक उत्पन्न जर 50,000पेक्षा कमी आलं असेल तर तुम्ही त्याचा फॉर्म भरू शकता। हा फॉर्म सुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे। ऑनलाईन याची डिटेलवर माहिती दिलेली आहे, तुम्ही सायबर कॅफवर जाऊन भरू शकता। पण तुमचं 2025, 2024 आणि 2023 तिघांचं उत्पन्न 50,000पेक्षा कमी असणे गरजेचं आहे, तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाईल, अन्यथा लाभ दिला जाणार नाही। आणि 7,000 रुपयाचा जो आता लाभ दिला गेला आहे तो यासाठीच दिला गेला आहे की ज्यांचं उत्पन्न 50,000पेक्षा कमी आहे त्यांच्या कुटुंबांना आता 7,000 रुपयाचा वार्षिक लाभ दिला जाणार आहे। एका वर्षाला तुम्हाला 7,000 रुपयाचा लाभ दिला जाईल या योजनेच्या माध्यमातून। बघा, याचा सुद्धा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता। ऑनलाईन तुम्हाला डॉक्युमेंट जमा करावं लागेल। ऑनलाईन आता तुम्हाला सर्व योजनेसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे। सर्वात अगोदर तुमच्याकडे कुठलेही रेशन कार्ड असू द्या, पिवळे असू द्या, कुठल्याही प्रकारचे केसरी असू द्या, जे रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड घेऊन जायचे। तुमचं आधार कार्ड नंबर, पूर्ण फॅमिलीचे आधार कार्ड तुम्हाला लागणार आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा गरजेचं आहे आणि तुमचं बँक पासबुक सुद्धा गरजेचं आहे। महिलांच्या नावावर असेल तर महिलांचं बँक पासबुक, पुरुषांच्या नावावर असेल तर पुरुषांचं बँक पासबुक, आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही योजनेसाठी लाभ घेऊ शकता, या योजनेसाठी अप्लाय करू शकता। योजनेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला याचा लाभ नक्की दिला जाणार आहे। असं राज्य सरकारने सुरू केलेले आहे। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ दिला जाईल। जास्त तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही सरकारी वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता। वेबसाईटवर जाऊन चेक करा, याच्याबद्दल पूर्ण डिटेलवर माहिती दिलेली आहे। तुम्ही सायबर कॅफवर जाऊन याचा फॉर्म भरून ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेऊ शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।